तुम्ही पाहत आहे निपाणी न्यूज चौफेर घडामोडी। आंतरराष्ट्रीय योग दिवस आरोग्य आणि आत्मिक समृद्धीसाठी एक पाऊल। युवा नेते बसवप्रसाद जोल्ले। जगभरात 21 जून हा आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून साजरा केला जातो। आपल्या भारतीय प्राचीन संस्कृतीला परंपरा आणि योगासने त्याचबरोबर योग साधना यांना अनन्यसाधारण महत्त्व आहे। अगदी प्राचीन काळापासून चांगले महत्त्व, त्याचे फायदे आणि योगासनाचं महत्त्व पटवून दिलेलं आहे। शारीरिक, मानसिक तसेच आध्यात्मिक व भावनिक याचं संतुलन करणं खूप गरजेचं आहे। कारण आजच्या धक्काबुक्कीच्या जीवनामध्ये योगासनाच्या माध्यमातून आपण सर्वजण आपले शरीर तंदुरुस्त ठेवू शकतो आणि आपलं जगणं सुकर ठेवू शकतो, अशी प्रतिक्रिया माध्यमांशी बोलताना युवा नेते बसवप्रसाद जोल्ले यांनी व्यक्त केली। ते निपाणी येथे जोल्ले ग्रुप समूहाच्या माध्यमातून शिवशंकर जोल्ले पब्लिक स्कूल येथे आमदार शशिकला जोल्ले व माजी खासदार अण्णासाहेब जोल्ले यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित केलेल्या आंतरराष्ट्रीय योग दिन कार्यक्रम प्रसंगी बोलत होते। यावेळी योग गुरु JD शिंदे यांनी स्वागत करून प्रास्ताविकात योगाचं महत्त्व आणि आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त माहिती दिली। तर योग गुरु सुप्रिया भुसारी, श्रेया खेडकर, सुवर्णाक्षी गिरी, रुपेश कुंभार, दशरथ कुंभार, प्रशांत रामनकट्टी आदींनी योगाचं प्रात्यक्षिक व माहिती दिली। उपस्थित विद्यार्थी आणि मान्यवरांनी योगासनाची विविध प्रकार आणि प्रात्यक्षिके आत्मसात केली। पतंजली निपाणी यांच्या संयुक्त आश्रयामध्ये, संयुक्त विद्यमानमध्ये आज आम्ही निपाणी आपलं जोल्ले एज्युकेशन सोसायटी कॅम्पसमध्ये इंटरनॅशनल योगा डे साजरा केलेला आहे। प्रत्येक वर्षी 2014 पासून जेव्हा मोदीजींनी UN मध्ये पुढाकार घेऊन हे इंटरनॅशनल योगा डेचे प्रस्तावन केले आणि त्याच्यानंतर 2014 पासून प्रत्येक वर्षी इंटरनॅशनल योगा डे साजरा सुरू झाला। त्या वर्षीपासून आम्ही ह्या भागामध्ये, ह्या भागचे माजी खासदार अण्णासाहेब जोल्लेजी आणि ह्या भागचे लाडके आमदार शशिकला जोल्लेजी यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही प्रत्येक वर्षी हे इंटरनॅशनल योगा डे करत आलेलं आहे। ह्या वर्षी पण खूप मोठ्या प्रमाणात म्हणजे 10,000 लोकांना घेऊन इंटरनॅशनल योगा डे साजरा करायचं होतं, परंतु पावसामुळं आम्ही ते इंडोर शिफ्ट केल्यामुळं तेवढं लोक येऊ शकले नाही। तरी पण आज खूप चांगल्या रीतीने आज योग डेचा साजरा केलेला आहे आणि सर्वांनाही मी विनंती करतो की पूर्ण जगाला आपलं भारताचं ऋषीमुनींनी दिलेलं हे एक अमूल्य वरदान आहे योगा। कारण शारीरिक आणि मानसिक आरोग्यामध्ये समतोलन आणि बॅलन्स आणायचं एक कार्य योगा करतोय। तर आम्ही सगळेजण आजपासून एक संकल्प करून घ्यायला पाहिजे की फक्त योगा डेसाठी तेवढंच एक दिवस नाही, तर पूर्ण वर्ष आम्ही योग करायचं हे एक संकल्प घेऊन आजचा ह्या इंटरनॅशनल योगा डे साजरा करायला पाहिजे म्हणून हे सर्वांना मी विनंती करतो। यावेळी युवा नेते बसवप्रसाद जोल्ले, तहसीलदार MB बळीकर, क्षेत्र शिक्षणाधिकारी महादेवी नाईक, CDPO सुप्रिया जडगे, CPI BS तळवार, नगराध्यक्षा सोनल कोठडिया, माजी नगराध्यक्ष जयवंत पाटले, भाजपा ग्रामीण अध्यक्ष सिद्धू नराटे, नगरसेवक राजू कुंदेशा, प्रणव मानवी यांच्यासह श्री हालसिद्धनाथ सहकारी साखर कारखान्याचे संचालक, निपाणी नगरपालिकेचे नगरसेवक, नगरसेविका, ग्रामीण भागातील ग्रामपंचायत अध्यक्ष, उपाध्यक्ष, सदस्य, भाजपाचे पदाधिकारी, सदस्य व योगप्रेमी हजारोंच्या संख्येने उपस्थित होते। कार्यक्रमाचे जोल्ले ग्रुपचे इव्हेंट मॅनेजर विजय राऊत यांनी स्वागत करून आभार मानले। चॅनलला सबस्क्राइब केल्यामुळे बातम्या अपडेट तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील।